Good morning, friends. Today we will see the solutions of problem set 21, and this is based on the subtraction of like fractions म्हणजे समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी हा आपण टॉपिक आज शिकणार आहोत. आधी टॉपिक शिकू आणि मग त्याच्यावरचे उदाहरण संग्रह 21चे उदाहरणं बघू. ठीक आहे, बघूया. आता समजा उदाहरण आहे 4/5 वजा 1/5 वजाबाकी आहे आणि हे समच्छेद अपूर्णांक आहेत. छेद मात्र त्यांचा सारखा आहे की नाही. मग आपण काय करणार, हे 5 छेद झाली आकृती, 5 छेदवाली आकृती काढली. त्याच्यापैकी 4 भाग समजा आपण सुरुवातीचे काय काढू. हा पहिला अपूर्णांक आहे 4/5 म्हणजे 5 भागापैकी 4 भाग रंगवलेले. समजा मी 1 2 3 आणि हा 4 भाग, बरोबर. पण आता मात्र तुम्ही जर नीट बघितलं, हे 4/5 मधून 1/5 काय केलं आहे त्यांनी, एक भाग वजा केला आहे. म्हणजे हा जो तुम्हाला हा 1/1 भाग दिसतोय तो काय करावा लागेल, वजा करावा लागेल. मग वजा करायचं म्हणजे आपण ते काढून टाकू, बरोबर की नाही, फोडून टाकू तो भाग. मग आता मला सांगा किती भाग शिल्लक राहिले. 5 भागापैकी 3 भाग शिल्लक राहिले. किती शिल्लक राहिले, 5 भाग होते, त्याच्यापैकी किती शिल्लक दिसत आता, 3च भाग. म्हणजे हे झालं त्याचं उत्तर, हे झालं त्याचं उत्तर. पण मग हे उत्तर आकृतीनं काढताही कसं सोडायचं बघा. छेद किती आहेत, सारखे आहेत ना, मग ते खाली जसेचे तसे लिहून घ्यायचे. ठीक आहे, आणि अंशांची काय करायची, आता इथं वजाबाकी करायची. काय करायची, वजाबाकी. 4 वजा 1 बरोबर किती होईल, छेद जशाच्या तसा खाली, 4 वजा 1 3. आलं की नाही उत्तर, तेच आकृतीत पण तेच दिसतंय, बरोबर की नाही. अशा तऱ्हेने तुम्ही हे उत्तर काढू शकता. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा. आता दोन्ही ठिकाणी छेद किती आहेत, 13 आहेत. म्हणजे हे समच्छेद अपूर्णांक आहेत. मग छेद 13 वाली आकृती काढली आपण, बरोबर. त्याच्यापैकी किती भाग होते सुरुवातीला, 7 भाग. मग हा 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, हे 7 भाग होते. त्याच्यापैकी त्यांनी नंतर जर तुम्ही नीट बघितलं तर 5 भाग वजा करून टाकलेत. 5 भाग काय केलेत, वजा करून टाकलेत. मग आपण काय करूया, 5 भाग म्हणजे कोणते, 1 2 3 4 5, हे 5 भाग, बरोबर. हे आपण वजा करू म्हणजे समजा आपण काढून टाकू ते. मग किती भाग शिल्लक राहिले मला सांगा बरं. आता फक्त 2 भाग. किती भागापैकी, 13 भाग होते, त्याच्यापैकी फक्त 2 भाग शिल्लक राहिले. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 2/13. पण मग आलं कसं उत्तर, हे उत्तर कसं आलं बघा. आता 7/13 होते, त्याच्यातून आपण 5/13 वजा केले. मग कसं काढायचं, छेद सारखा आहे ना, मग खाली जसाच्या तसा लिहून घ्या आणि अंशांची इथं काय करायची, वजाबाकी. 7 वजा 5, मग बरोबर काय उत्तर येईल, 7तून 5 गेले 2. छेद जसाच्या तसा लिहून टाकायचा. छेदांची वजाबाकी करायची नाही. काही जण 13 वजा 13 0 करून टाकतील, तसं होणार नाही. तर किती भाग शिल्लक राहिले, भाग जसेच्या तसे राहतात ना, म्हणून ते छेद तसे 13 2/13. ओके, नेक्स्ट. नाव लेट्स सी द प्रॉब्लेम सेट 21. ओके, आता आपण आकृती नाही काढणार, डायरेक्ट उत्तर काढणार. ठीक आहे, चला. छेद सारखा आहे ना, मग जसंच्या तसं लिहून टाका. अंशांची काय करायची, वजाबाकी. 5 वजा 1, मग किती उत्तर आलं, 4/7. ओके, 5तून 1 गेला 4, छेद जसंच्या तसं. पुढचं उदाहरण बघा. छेद सारखा आहे ना 8, मग तो खाली लिहून टाका आणि 5 वजा 3 अंशांची काय करायची, वजाबाकी. आता मग काय उत्तर आलं, छेद जसं तसं 8 आणि 5तून 3 गेले 2/8. ओके, तिसरं उदाहरण बघा. छेद जसाच्या तसा आहे, मग तो खाली लिहून टाका आणि अंशांची काय करा, वजाबाकी. 7 वजा 2 किती उत्तर येईल, छेद 9 जसाच्या तसा खाली आणि 7 वजा 2 किती झाले, 5. 5/9. ओके, नेक्स्ट. आता बघा इथं पण छेद सारखा आहे, बरोबर 11 आणि अंशांची वजाबाकी. 8 वजा 5 किती उत्तर येईल, छेद 11 पैकी किती भाग शिल्लक राहिले, 8तून 5 गेले 3 भाग शिल्लक राहिले, 3/11. ओके, नेक्स्ट बघा. आता छेद आहेत 10 आणि अंशांची काय करायची, वजाबाकी. 7तून 3 वजा करायचे, मग किती उत्तर शिल्लक राहिले बघा बरं, छेद 10 आणि 7तून 3 गेले, उरले 4. 4/10. ओके, पुढचं उदाहरण बघा. छेद सारखे आहेत, मग 13 जशाच्या लिहून टाका आणि 9तून 4 वजा करून टाका. अंशांची वजाबाकी करून टाकायची. ठीक आहे,
मग किती उत्तर आलं? छेदला 13 जशाच्या तसा, आणि 9तून 4 गेले उरले 5, 5/13. ओके. नेक्स्ट इथं बघा छेद 12 आहे, 12 लिहून टाका. 9तून 2 हे वजा करून टाकेल, 9 वजा 2. व्हॉट विल बी द आन्सर? 12 डिनॉमिनेटर ॲज इट इज अँड 9 minus 2 7, 7/12. ओके. and the last example is 15. okay, denominators are same. Now let's subtract the numerators. 10 minus 3. The answer will be, denominator will be 15 and 7 minus 3 is equal to 7, 7/15. okay. Now the word problem. शाब्दिक उदाहरण आहे बघा. The 7/10 of the wall is to be painted and Ramu has painted 4/10 of the part. How much more needs to be painted? आता मराठीत अर्थ बघा. म्हणजे एका भिंतीचा आपल्याला 7/10 भाग रंगवायचा आहे आणि त्यापैकी 4/10 भाग रामूने ऑलरेडी रंगवलेला आहे. मग अजून किती भाग शिल्लक राहिला आहे ते आपल्याला चेक करायचं. बघा मग आता छेद दोन्हीकडं किती आहेत? 10 आणि 10. म्हणजे आपल्याला भिंतीचे सारखे किती भाग करावे लागतील? 10. मग समजा आपण हे 10 भाग केले. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके. त्याच्यापैकी 7/10 भाग आपल्याला रंगवायचा आहे. 7/10 भाग. मग आपण काय करूया? 7 भाग कुठपर्यंत येतात? इथपर्यंत. हां, 1 2 3 4 5 6 आणि 7 एवढी भिंत आपल्याला रंगवायची. त्यापैकी 4/10 भाग रामूने रंगवलेला आहे. म्हणजे पहिले जर तुम्ही नीट बघितलं, हे पहिले 4 भाग, ठीक आहे, ते रामूने ऑलरेडी रंगवलेले आहेत आणि एवढे भाग आता मात्र शिल्लक राहिलेले आहेत. मग आपण काय करूया? जेवढे रामूने रंगवले ते कट करून टाकू. ठीक आहे. म्हणजे एवढे रामूने रंगवलेले आणि मग किती भाग शिल्लक राहिला? हा 3 भाग अजून रंगवायचे राहिलेले आहेत. बरोबर की नाही? म्हणजे टोटल भाग होते भिंतीचे 10 आणि त्याच्यापैकी 3 भाग रंगवायचा राहिलेला आहे. मग उत्तर आलं 3/10. पण हे उत्तर आलं कसं? बघा, आकृती न काढताही कसं सोडवायचं बघा. 7/10 भाग रंगवायचा आहे, बरोबर. मग त्याच्यातून 4/10 भाग रंगवून झाला आहे, मग तो वजा करून टाकायचा. मग उरलेला भाग शिल्लक राहिला, बरोबर की नाही? शिल्लक विचारले की वजाबाकी करून टाकायचं. छेद सारखा आहे, जसं तसा लिहून टाका आणि अंशांची काय करतो आपण? वजाबाकी. 7 minus 4. 7 minus 4 is equal to 3 and 10 as it is. ओके. द आन्सर विल बी, म्हणजे काय शेवटी उत्तर काय लिहिणार तुम्ही? 3/10 भाग अजून रंगवायचा राहिलेला आहे, असं तुम्ही उत्तर लिहायचं. ठीक आहे. ओके, संपलं. मग उदाहरण संग्रह कोणता आहे? हा 21 संपलेला आहे. ठीक आहे. आता 22 पण मी आजच बनवतो. ठीक आहे. मग उद्यापासून आपण काय करूया? नवोदयचे फ्रॅक्शन्स बघूया. ठीक आहे. नवोदयला उदाहरणं कशी येतात याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलचे. हे बेसिक झालं. हे बेसिक तुम्हाला यायलाच पाहिजे. हे जर आलं नाही तर पुढचं काही संबंध नाही. म्हणून मी तुम्हाला हे एवढे 4-5 दिवस त्याच्यासाठीच घेतले की तुमचं हे बेसिक यायला पाहिजे. ठीक आहे. सो कीप स्टडिंग अँड कीप शेअरिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.